आणि आताची महत्त्वाची बातमी, मंत्र्यांची ओएसडी खासगी सचिव यांना मुख्यमंत्र्यांची आतापर्यंत आलेल्या प्रस्तावांना फडणवीसांकडून मंजुरी देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। भविष्यात कुणी दलाली करताना आढळलं तर कारवाई करणार असा इशारा फडणवीसांनी दिला आहे। खासगी सचिवांना मंजुरी देताना मुख्यमंत्री फडणवीसांनी हा कडक इशारा दिला आहे। मंत्र्यांचे ओएसडी खासगी सचिवांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून मंजुरी मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे। आतापर्यंत आलेल्या सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे। काही मंत्र्यांनी अद्यापही ओएसडी आणि खासगी सचिवांसाठी अर्ज दिलेले नाहीत। दरम्यान कुणी दलाली करताना आढळल्यास कारवाई करणार असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे। देवेंद्र फडणवीसजींनी जो निर्णय मंत्र्याच्या पीए ओएसडी पीएस बद्दल घेतला किंवा राज्याच्या आमच्या प्रिन्सिपल सेक्रेटरी एसीएस बद्दल घेतला किंवा सचिवाबद्दल घेतला, तो निर्णय सर्वांनीच मान्य केला पाहिजे। उद्दिष्ट आणि उद्देश योग्य आहे। आयक्यू बातम्या आहेत, आयक्यू बातम्या आहेत। आता आम्ही दोन मंत्री इथं बसलो तर आम्हाला पीए आहे, आम्हाला ओएसडी आहेत, आम्हाला पीएस आहेत, काय अडचण नाही। तर काय होतं, बऱ्याचदा आमच्याकडनं आम्ही पत्र उशिरा देतो किंवा अगोदर मला वाटतं मला ह्याला घ्यावं, पुन्हा वाटतं ह्याला घ्यावं, आम्ही दोन दोन पत्र देतो, जागा एकच असते। मग विचार नव्हते वरनं, बाबा तुम्ही दोन पत्रे दिले त्यातलं कुठला हवा आहे तुम्हाला, हे तांत्रिक बाबी आहेत।